नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे। हा भोपळा आमचा घरगुती आहे, मे महिन्यात वेलावर धरलेला आणि तो आम्ही काढलाय आणि आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। भोपळा चवीने खूप छान असा गोडूस आणि आपण मिरची घालून केला की गोड तिखट असा छान लागतो आणि अशा प्रकारचे जर तुम्ही केलात मी दाखवलं तसं तर सगळेच जण एकदम आवडीने आणि चवीने खातील याची मला खात्री आहे। त्यासाठी मी भोपळा घेतलाय, मिरची, टोमॅटो, खोबरं आणि कढीपत्ता आणि हा भोपळा बघा चिरून घेतलाय मीडियम साईजमध्ये। पाठची साल काढायची नाही, पाठची साल काढली की शाप भोपळा शिजून जातो आणि एकदम पाण्यासारखा फतफतीत होतो, म्हणून त्याची साल तशीच ठेवायची आहे। आता मी पॅन ठेवलाय आणि पॅनमध्ये भोपळ्याला बऱ्यापैकी जरा तेल घालायचं जास्त, त्याच्यामुळे त्याला चांगली चव येते। त्यात टाकली आहे मी 1.5 चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची। मग टाकले जिरं आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची, हलवून घ्यायचं आणि छान तडतडून। आणि त्याच्यानंतर टाकली आहेत मी 7-8 पानं कढीपत्त्याची। आता फोडणी छानच अगदी तडतडली आहे। नंतर आतमध्ये बऱ्यापैकी घालायच्या मिरच्या, कारण भोपळा गोडूस असल्यामुळे जरा मिरचीचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं। त्याच्यानंतर घातलाय मी टोमॅटो। आता सगळी फोडणी मी छान अगदी परतून घेते, चांगला मऊसर टोमॅटो होऊन दे। आता बघा छान फोडणी अगदी मस्त झालेली आहे। त्यात घातलाय हिंग सुद्धा परतून घ्यायचा। हिंग परतल्यानंतर टाकायची आतमध्ये हळद सुद्धा चांगली बऱ्यापैकी घालायची। 1.5 चमचा मी हळद घातली आहे। आता मी हलवून आणि परतून घेते। सगळी फोडणी अशी छान भाजून घ्यायची आहे मस्त अशी, आणि त्यात नंतर टाकायचा आहे हा भोपळा। भोपळ्याच्या फोडी आपण टाकून घेऊया सगळ्या। हा बघा अशा प्रकारे भोपळा कापलाय आणि आता मी भोपळा टाकून घेतलाय आतमध्ये आणि चवीनुसार टाकायचं मीठ जरा सुरुवातीला थोडंच टाकायचं, कारण भोपळा आळतो, नाहीतर भोपळ्याच्या फोडी जास्त दिसतील, मीठ जास्त घातलं तर तो खारट होऊन जाईल, म्हणून कमी प्रमाणात मीठ घाला। आता आपण सगळा हा भोपळा फोडणीला परतून घेऊया। सगळी फोडणी या भोपळ्याच्या फोडींना व्यवस्थित लागली पाहिजे। छान आता परतून घेतलाय भोपळा मस्त, सगळीकडे तेल, हळद, तिखट, मोहरी वगैरे सगळ्या फोडींना व्यवस्थित छान लागले। आणि भोपळ्यात पाणी घालायचं नाही, पाणी त्याला सुटतं, म्हणून झाकण मारून तेवढं ठेवलंय बघा। पाणी अजिबात घातलेलं नाही मी, त्याला पाणी आपणच सुटतंय। हे बघा पाणी किती सुटलंय ते। बारीक गॅस ठेवायची आहे, मध्यमची, जास्त फास्ट ठेवायची नाही आणि अगदी कमी सुद्धा ठेवू नका। मध्यम गॅसवरच भोपळ्याची भाजी करून घेतला तर पाणी अजिबात घालावं लागणार नाही। आता पुन्हा मी झाकण ठेवून देते। बघा किती भोपळा आळून गेला तो, आणि अजिबात पाणी न घालता भोपळ्याची भाजी शिजवून घेतलेली आहे। भोपळा छान शिजलाय। ही भोपळ्याची भाजी बघत असताना माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता चवीसाठी थोडासा अगदी गूळ घाला, गुळाने चव अगदी उत्तम येते। आणि भरपूर असं खोबरं घालायचं आणि छान अशी भाजी परतून घ्यायची। हे बघा खूप असं खोबरं घातलंय मी, कशी भाजी दिसते बघा, खूपच सुंदर दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। आता सगळी एकदम परतून आणि जरा दाबून पोळी घ्यायच्या, म्हणजे कसा जरा एक जीव होतो। सगळ्याच पोळी दाबून घ्यायची नाही, मधून अशा दाबून पोळी घ्यायच्या, म्हणजे एखादी फोड अशी दाबली गेली की चांगली लागते, त्याची जरा ग्रेव्हीसारखी चटणीसारखी जरा तपतपीत व्हायला मदत होते। हे बघा आता अशी दाबून घ्यायची आणि छानपैकी पुन्हा वाफेवर ठेवायची। अशी मस्तपैकी भाजी करा, खावा, खूप छान लागते आणि खूप आवडेल तुम्हाला। आवडीने सगळीजणं खातील अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केलात तर।